नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट। चला तर ती अपडेट कोणती आहे सुरू करूया व्हिडिओला। शिक्षक भरती मार्ग मोकळा, खंडपीठ यादी प्रसिद्ध करा, नियुक्तीपत्रे द्या। ही छत्रपती संभाजीनगर शासनाच्या 9 ऑगस्ट 2019च्या जाहिरातीच्या अनुषंगाने आणि 19 एप्रिल 2023च्या निर्देशानुसार पात्र ठरलेल्या राज्यातील 332 उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे यांनी राज्य शासन आणि शिक्षण आयुक्त यांना गुरुवारी दिली। सदर नियुक्ती याचिकेच्या अंतिम निकालाचा अधीन राहील असा उल्लेख ठळक अक्षरात व योग्य फॉन्टमध्ये नियुक्तीपत्राच्या अग्रभागी करावा असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे। शिक्षक भरतीला स्थगिती देणाऱ्या 5 डिसेंबर 2023च्या अंतरिम आदेशात दुरुस्ती करून खंडपीठाने वरीलप्रमाणे शिक्षक भरतीचा आदेश दिला आहे। शिक्षक भरतीची पार्श्वभूमी 2017 साली पवित्र पोर्टलद्वारे अनुदानित आणि विनाअनुदानित संस्थांमध्ये शिक्षक भरती झाली। सदर भरतीमधील शिफारसी प्राप्त उमेदवारांपैकी रुजू न झालेले, कागदपत्रे पडताळणीत अपात्र ठरलेले आणि कागदपत्र पडताळणीस गैरहजर राहिलेले उमेदवार यांच्यामुळे रिक्त राहिलेल्या प्रवर्गाच्या जागांवर पात्र उमेदवारांची शिफारस करण्यासाठी तसेच मूळ राऊंडच्या वेळी रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी शासनाची परवानगीसाठी प्रस्ताव सादर केला होता। शासनाने परवानगी दिल्यामुळे 29 नोव्हेंबर 2023 रोजी पवित्र पोर्टलद्वारे गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड यादी प्रकाशित करण्यात आली होती। आरक्षणासाठी खंडपीठात धाव, भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना 5% आरक्षणाच्या मुद्द्यावर खंडपीठात दाखल झालेल्या याचिका क्रमांक 14718/2023 मध्ये खंडपीठाने 5 डिसेंबर 2023 रोजी अंतरिम आदेश जारी करून शिक्षक भरतीला स्थगिती दिली होती। तसेच खंडपीठाने प्रतिवादींची सदर आदेशानुसार दुरुस्तीची मुभा दिली होती। 332 शिक्षक निवडीची यादी प्रसिद्ध करून त्यांना नियुक्तीपत्र द्यावे असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासन व शिक्षण आयुक्तांना दिला। त्यानंतर आहे अंतरिम आदेशात दुरुस्ती। शिक्षक भरतीवेळी उमेदवार गैरहजर राहतात, कागदपत्रांच्या पडताळणीवेळी शिक्षक पदासाठी अपात्र ठरतात, तर काही उमेदवार रुजू होत नाहीत। त्यामुळे राज्यभरात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत। शिवाय राज्य शासनाने 19 एप्रिल 2023 रोजी शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांना दिले आहेत। याचा उल्लेख करून खंडपीठाने स्थगित आदेशात दुरुस्ती करून भरतीची परवानगी दिली। शासनातर्फे सरकारी वकील अमरजीत सिंग गिरासे, शिक्षण परिषदेतर्फे ॲडव्होकेट अनुप निकम, प्रतिवादीतर्फे ॲडव्होकेट एस ठोंबरे, मनोज शेळके, पंकज गायके आदींनी काम पाहिले। तर ही होती नवीन शिक्षक भरतीची अपडेट। अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी मोहित मोटिवेटेड चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।